लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीज म्हणून दिलेत ते परत घेणार नाही। रवी राणा आणि महेश शिंदेंना आज अजित पवारांनी सुनावलंय। तर महायुतीला पुन्हा एकदा निवडून द्यावं, योजना सुरूच राहील असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं। पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। आमचे महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात, हे आम्ही तुम्हाला दिलंय, परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ, की हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ। मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय। आम्ही तिघांच्या साक्षीने सांगतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना सांगतोय, हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत, हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत। हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे। आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका। मी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो, हे आत्ता अजून आमचे 5 महिने ह्या सरकारचे आहेत। हे 5 महिने तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच, परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे, ते तुमच्या हातात आहे। हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या, पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या। पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।